झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांपैकी एका जागेवर नंदुरबारचे चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब। शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून मिळाली संधी, नंदुरबारात जल्लोष। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान चंद्रकांत रघुवंशी यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे। मी कुणाचे उष्टे खाणार नाही, द्यायची असेल तर 6 वर्षांची पूर्ण आमदारकी द्या, उर्वरित 3 वर्षांची आमदारकी घेणार नाही, असे रघुवंशी त्यावेळी म्हणाल्याचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे। मात्र झेप मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही। पहिला विषय आमदारकीचा, माझी विनंती आहे की मी कधी भी आयुष्यामध्ये कोणाचं उष्ट खात नाही। मी आजही तुम्हाला जाहीर वचन देतो की आमच्या दादाच्या राहिलेल्या 3 वर्षाच्या जागेवर चंद्रकांत रघुवंशी आमदार होणार नाही किंवा ते पद स्वीकारणार बी नाही। तेवढा मी स्वाभिमानी आहे। मला पक्षाला पद द्यायचं असेल तर मला 6 वर्षाची आमदारकी देतील तरच मी ती स्वीकारेल। शिंदे साहेबांवर विश्वास होताच पहिल्या दिवसापासून, आणि त्यांनी वेळोवेळी नंदुरबारमध्ये आलेल्या प्रत्येक 2 कार्यक्रमांमध्ये त्यांनी जाहीर केलं होतं की मी योग्य वेळी रघुवंशींना सुद्धा संधी देईल, आणि त्याप्रमाणे मला संधी दिली। मी साहेबाचं पुनश्च एकदा आपल्या माध्यमातून आभार मानतो, आणि सर्व शिवसैनिकांचं सुद्धा ज्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला। भविष्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिवसेना कशी मजबूत होईल, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिवसेनेचा भगवा कसा फडकेल, याच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल, एवढं वचन साहेबांनाही आणि आपल्यालाही देतो। तुम्ही रघुवंशी आहात, प्रभू श्रीरामांनी शबरीची उष्टी बोरं खाल्ली होती, त्यामुळे आदिवासी बहुल विभागाचा तुमच्याकडून कशा पद्धतीने विकास होईल जरी उमेदवार नाही। आता तर मी एकटा नाही आहे, माझ्याबरोबर आमशादादा पाडवी सुद्धा आहेत, आणि आम्ही दोघं मिळून नंदुरबार जिल्ह्याचे विविध प्रश्न विकासाचे जेवढे आहेत, कारण आदिवासींना जास्त काहीच नको आहे, फक्त प्रवाहामध्ये आणण्याचं काम करायचं आहे, आणि त्याच्यासाठी आम्ही दोघं प्रयत्न करू। खरं आहे, मी पण शबरीचाच वंशज आहे, आणि त्याच्यामुळे मी त्या जिल्ह्यात आहे, त्याचा मला अभिमान आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।